जालन्यात ओवीसीच्या टीकेनंतर माजी आमदार कैलास गोरंट्याल भगव्या रूपात पाहायला मिळालेत. काँग्रेसमध्ये असताना कैलास गोरंट्याल यांनी RSSचं काम केलं असल्याची टीका MIMचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी केली होती. त्याला कैलास गोरंट्याल यांनी प्रतिउत्तर दिलं असून RSSचे संस्कार आमच्या घरातूनच आलेले आहेत. देवाची पूजापाठ करणे आमचा धर्म आहे. मात्र शहर विकासाच्या मुद्द्यावर बोलायचं सोडून मला टार्गेट केलं जाते. इम्तियाज जलील, अब्दुल सत्तारही आधीपासून माझ्या विरोधात बोलतात. इतकंच नाही तर अर्जुन खोतकरांच्या तोंडूनही ओवीसींची भाषा आहे. त्यांनी मला टार्गेट केल्याने काही फरक पडत नाही आहे. मला RSSचं बोलते त्याचा मला अभिमान आहे. मात्र मी कधीही इतर समाजाचा अवमान केलेला नाही, असं गोरंट्याल यांनी म्हटलं आहे. सर, काल ओवीसींची जालन्यामध्ये सभा पार पडली. या सभेनंतर तुमचा लुक थोडा चेंज झाला, काय कारण? नाही, काल ओवीसी साहेबांनी, खासदार, ते रिस्पेक्टेड खासदार आहे, त्यांनी सभेत असं सांगितलं की कैलास गोरंट्याल हा काँग्रेसमध्ये असताना RSSचा होता. खाकी चड्डी घालून तो काँग्रेसचा प्रचार करायचा होता. असले आरोप यापूर्वी अब्दुल सत्तारने माझ्यावर केले की RSSचा आहे. इम्तियाज जलीलने आरोप केलेला की हा RSSचा आहे. आणि अर्जुन खोतकर त्यांनी असा आरोप केला होता की कैलास गोरंट्याल हा RSSचा आहे. मूळ मला हे सांगायचं आहे की बाबा, तुमची माझी व्यक्तिगत काय असेल तर आपण त्यात, मला तुम्ही बोला ना की कैलास गोरंट्याल मुळे पाणी आला नाही, कैलास गोरंट्याल मुळे काही हे झाला, ते तसा आरोप मी समजू शकतो. पण मला हे सांगा की मी एक ज्या कुटुंबातून आलोय, त्या कुटुंबात धार्मिक संस्कार आमच्या आई वडिलांकडून आम्हाला प्राप्त झाले. सकाळी उठल्यानंतर पूजापाठ केल्यानंतर गौ माता जोपर्यंत चारा किंवा रोटी खात नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारचं अन्न ग्रहण करायचं नाही, असा आमचा परिवारचा आणि मी तसं करतोय. प्रत्येक दिवशी मंदिरमध्ये जाणे आणि प्रत्येक शनिवारीला बजरंगबलीचे दर्शन करणे हे आमचा रुटीन भाग आहे. पण जर मला माझ्या धार्मिक भावना दुखण्यासाठी किंवा मला असं ते टार्गेट करतात, ते बरोबर नाही. एक दुसरा, माझे घरात RSSचा पगडा आहे, कारण माझे अंकल व्यंकटेश गोरंट्याल भारतीय जनता पार्टीचे नेते होते आणि RSSचे फाउंडर पण होते. तर आहे आमच्या घरात, त्यात काय नाही. पण असं मला म्हणजे एवढं राजकीय पुढारी जालन्यात आहे, BJPचे एवढे नेते, राष्ट्रवादीचे एवढे नेते, बाकी इतर पार्टीचे नेते, त्यांना का टार्गेट करत नाही लोक? म्हणून मी बोलतो की ठीक आहे, मी मान्य करतो माझ्या घरात RSS आहे, मी मान्य करतो RSS तत्व आमच्या घरात आहे. पण मुद्दाम मला का टार्गेट करतात हे मला म्हणजे मी पूजापाठ करणे नाही करायचं नाही का, देवदर्शन करायचं नाही का, गौ माताला माता म्हणायचं नाही का, असा काही त्यांच्या डोक्यात विचार असेल. ठीक आहे, हे जे 3 लोक आहे आपल्या ओवैसी, अब्दुल सत्तार, इम्तियाज जलील, ते माझ्यावर बोलतात, ठीक आहे, मी समजू शकतो. पण अर्जुन खोतकर पण तेच भाषा करतो, RSSचा आहे, RSSचा आहे. ऐकीकडं अर्जुन खोतकरचं काय, हिंदू म्हणून ते मतदान घेतला, मग त्याला जी कळलं पाहिजे की असं बोलणं उचित नाही. परवा त्यांनी एक बोललं की भाई लोगों, मैंने आपका काम किया, आपने ये इसका मुखोटा पहचाना लिया, आपका ऐसा हुआ, आपका ऐसा हुआ. मी म्हणतो, मी माझ्या धर्माचा परंपरा जोपासना कसा मी करणार आहे. इतर धर्माचा पण आम्ही रिस्पेक्ट करतो ना, आम्ही दुसऱ्या धर्माला काही बोलत नाही. कोणी लँड माफिया जर सरकारी जमिनीवर बसेल, कोणी लँड माफिया ओपन स्पेसवर काही उलटा, त्याची तक्रार मी करणारच नाही ना. त्या तक्राराला तुम्ही असं एका समाजाचा मी विरोधक आहे किंवा असं जोडणे योग्य नाही. हे माझे जे आहे मी तुम्हाला असं सांगितलं. पण तुम्ही सुद्धा काँग्रेसमध्ये इतकी वर्ष काम केलेलं आहे, त्यामुळे तुम्ही काँग्रेस सोबत राहून काँग्रेसची राहिलात
की RSS केलं त्यांच्या आरोपावर? नाही, त्यांचा आरोप कसा आहे, माझा वागणूक, माझा बिहेवियर कसा आहे, मी पूजापाठ करतो, टिक्का लावतो, मंदिरात जातो, गाय माताचं संरक्षण करतो. मग त्यांच्या असं डोक्यात असेल काही. आता मी ज्या कुटुंबात जन्मलो, ज्या धर्मात जन्मलो, ते तर मला जोपासावं लागेल ना. प्रत्येकाचा म्हणजे त्याचा धर्म, प्रत्येकाला आपला आपला धर्म आहे, त्या धर्मानुसारच प्रत्येकाला राहावं लागतं. पूजापाठ करणे, टीका लावणे, देवदर्शन करणे हे प्रत्येक हिंदूचं काम. पण मी कधी आपला समाज सोबत दुसऱ्या समाजात पण रिस्पेक्ट करतो, त्यांची इज्जत करतो. पण मलाही टार्गेट का करतात हे लोक, ते मला सर्वात मोठा प्रश्न हे होत, की कारण त्यांच्या डोक्यात असं असेल की भारतीय जनता पार्टी 40+ पेक्षा जास्त घेणार, म्हणून असा एक टार्गेट करू शकतात. ते हरकत नाही, त्यांच्या टार्गेटने काय होत नाही. आणि ठीक आहे, त्यांनी मला RSSचा बोलले, मला अभिमान आहे, स्वाभिमान आहे. जर असंच बोलत झाले तर आम्ही पण मग आता आम्ही हिंदू धर्माचं काम करणारच आहे. पण मी सर्व धर्मांचा आदर करतो. उगाच मलाच का टार्गेट, मला हे विचारते. ओबीसी येतो मला टार्गेट करतो, ते जलील येतो मलाच टार्गेट करतो, तो सत्तार येतो मला टार्गेट करतो, अर्जुन खोतकर येतो मला टार्गेट करतो. अरे त्याला दुसरे नेते नाही का जालन्यात? भाजपचे दुसरे नेते नाही आहे, मलाच काय करतात ते? माझा हेच प्रश्न की मी जेव्हा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होतं तेव्हापासून त्याचं दुखणं चालू झालं. मी जेव्हा काँग्रेसमध्ये होतो तो खोतकर म्हणायचं सर, अरे भाईओ वो तो RSS का एजंट है, तर मालूम है, वो तुम्हाला माहिती आहे, फारसे क्लिप झालेले. आणि भाईबा, आम्ही आमचा धर्म जोपासणं काम आमचं आहे. प्रत्येकाला आपला आपला धर्म जोपासणं काम सर्वताच आहे. आम्ही कोणाला बोलत नाही, तुम्ही आम्हाला कशाला टार्गेट करता? काँग्रेसच्या काही जागांवर तुम्ही तुमची मागणी वगैरे असे कोणी आरोप केला? खोतकरांनी. मला हे सांगा, तो आमदार आहे गेल्या 5वी त्याची, आणि त्याला वार्डात लोक भेटत नाही म्हणजे काय आहे ते? आम्ही 65 पैकी 65 उभं केलं, फक्त 2 आमच्या चुकीमुळे ते राहिलेले. आता तो रनिंग आमदार आहे, सत्ता त्याची आहे, त्याला काही उभा करता येत नाही का? पुरस्कृत केले, जिथं कुठं पुरस्कृत, जिथं कुठं पुरस्कृत केले, बघा ना त्यांचे. आता कुठं जर काय येतो आणि काहीतरी सांगतो आणि काहीतरी टार्गेट करण्याचं काम करतो. मी काय म्हणतो, आम्ही त्याला टार्गेट केलं नाही. माझ्या जेवढे भाषण झाले, जेवढे आम्ही डेव्हलपमेंटवरच बोललो, पर्सनल कोणाबरोबर काही बोललो नाही. आता तो पर्सनल माझ्यावर बोलू लागला, इसका तो मुखौटा था, ऐसा है, ये तो लोमड़ी थी, ये तो CR था, अभी तुमको पता चला. मग आम्हाला भी करता येते, आम्हाला पण बोलता येते. तो काय करतो, घरात काय करतो, घराच्या बाहेर काय करतो, ते आम्हाला पण बोलता येते. एक मर्यादा लक्ष्मण रेखा आमच्या पार्टीने सांगितलं की आपण डेव्हलपमेंटवर बोलायचं, विरोधकाला बोलायचं नाही. ते कोणी असो, मित्रपक्ष असेल तर बोलायचं नाही. पण असं ते बोललं तर मी आता या सुरू करणार त्याचं. काय कारण असं होतं टार्गेट करण्याचं? म्हणजे त्यांना असं वाटतं की मला एक एंटी मुस्लिम म्हणून लोकांना दाखवायचं, असं त्याचं काही टार्गेट आहे. तर ते असं बोलतोय की जसं मी फार, आता तुम्हाला सरळ सांगतो की ते वहीद म्हणून माणूस आहे, ज्याला मी एकेकाळी आमच्या काँग्रेसचा नगरसेवक होतो. तो आता झोळ साहेबांचा खास माणूस आहे. माझ्या या दोन्ही इलेक्शन मध्ये त्यांनी माझ्या विरोधात काम केलं. हे बघा, स्पष्ट सांगतो मी तुम्हाला. त्याला एक ओपन स्पेस नगरपालिका दी. ओपन स्पेसचा नियम असा आहे की 10% पेक्षा जास्त बांधकाम करायचं नाही. एक, त्याने बांधकाम पूर्ण केलेलं आहे. 2, तिसरी गोष्ट असणे, त्याने बोगस, त्याने गव्हर्नमेंटची परवानगी बोगस, म्हणजे गव्हर्नमेंटचे अधिकाऱ्यांची सैन्य बोगस. ते नागपूरचं एक प्रकरण नाही का, ते बाय अटक झाली, ते बोगस शाला अर्थ काहीतरी म्हणतात, मला ते आठवत नाही. त्याने तसा करून 5वी, 6वी, 7वीचं दिली. असे 3-4 त्याने केले. त्याची तक्रार मी केलेली, मी स्पष्ट सांगतो, मी केलेली आहे तक्रार. ज्या माणसाने बोगस केली, तो कोणत्या जातीचा, कोणत्या समाज असेल, मी त्याला सोडणार नाही. आणि त्याला सपोर्ट हे करतात, इलिगल कामाला करतात का तुम्ही? इलिगल बोगस शाळा काढली, बोगस शिक्षकांचे पैसे घेतले, बोगस शाळा, ते करणार नाही का? नाही का गप्प बसणार का? मग
तुम्ही एकतर आमच्या इलेक्शनमध्ये आमच्या विरोधात काम करतात, ती हरकत नाही. तुम्ही बोगस करणार तर काय उघड करणार नाही का? आणि बोगस लोकांना, बोगस काम करण्याला ती अगर एक खोदकर मदत करत असेल तर माझी जाणण्याची जनताला रिक्वेस्ट आहे की असे नालायक माणसाला यांची जेवढे नगर असेल ते पाडून टाका. तुम्ही काँग्रेस पक्षात असताना तुमच्या नगराध्यक्ष होता, तुम्ही स्वतः आमदार होता. आता भाजपमध्ये गेल्यानंतर भाजपची ताकद वाढली. धन्यवाद. तुम्ही म्हटलं तर मी तुमचा माझ्या घरात स्वागत करतो की मी आहे. म्हणजे मी नाही गेलो, भारतीय जनता पार्टीची ताकद वाढली. पण मी काय म्हणतो, पर्सनल कोणी गेलं नाही पाहिजे. जे चुकीचे लोक आहे त्याला समर्थन कोणी केले नाही पाहिजे. आणि चुकीचा ठीक आहे, कैलास गोरंट्याला माझ्यावर आरोप करा ना, पाणी नाहीये, लाईट नाही, मी आय कॅन अंडरस्टँडिंग की हे पॉलिटिकल मुद्दे होते. पण असं नाही की हे RSS आहे, हा टिक्का लावतो, हा देवधर्म करतो, असं बोलणं योग्य नाही. कोणत्याही ठिकाणी योग्य नाही. आम्ही तुमच्या धर्माबद्दल बोलत नाही, आम्ही तुमच्या धर्माचा आधार ठेवतो, तुम्ही आमच्या धर्माचा आधार ठेवा. ज्या प्रकारे तुमची हिंदू समाजात जेवढं तुमची प्रसिद्धी आहे तेवढीच मुस्लिम समाजात देखील आहे. म्हणून आहे ना. मी काय म्हणतो बाबा, मी सर्व धर्माचा आदर करतो. मी जो पण घरी आहे मी हिंदू आहे, पण घरात बाहेर पडल्यानंतर मी सेक्युलर होतो. पण काही लोकांनी मला हे केलं म्हणून मी भाजपमध्ये गेलो. की कुठेतरी असं बोलून जी मुस्लिम वोट बँक आहे तिला जवळ करण्याचा प्रयत्न मी तेच म्हणतो ना बाबा. मी काय म्हणतो, ठीक आहे, हे बघा, काही गुन्हेगार लोक जे त्याच्या समाजाचा काही संबंध नसतो, कोणत्या समाजाचा, तुम्ही बोगस करणार. तुम्हाला नगरपालिकेने काय दिले, ओपन स्पेस दिले, तुम्ही 10% बांधकामचा परवानगी असं नियम आहे. तुम्ही 100% बांधकाम करू शकता का? एक, तुमच्या शाळेला 5वी पर्यंत परवानगी आहे. तुम्ही बोगस अधिकारात साईन करून शाळा वाढून घेतली, लोकांकडून पैसे घेऊन शिक्षक तुम्ही नेमणूक केले. बोगस शाळा आहे तुमची. त्याच्या SITची चौकशी तर जालन्यावाला ज्याला खोदकर मदत करतो त्या दिवशी त्याला नाव सांगतो वहीद म्हणून. मी तक्रार केली मुख्यमंत्रीकडे. त्याने बोगस शाळा उघडली, लोकांच्याकडून बोगस पैसे घेतले लोकांच्याकडून. अधिकारी सैन्य बोगस साईन करून त्याने 8वी 9वी जे 5वी 6वी 7वी काढली. मग करायचे नाही का हे काम? खाली पत्रकारांनीच करायचं. कोणी बोगस केलं पत्रकारी बिचारे करतात, आम्ही मी करतो, त्यात काय? आणि गुन्हेगारांना जर कोणी मदत करत असेल, खोदकर सारखा माणूस म्हणतो भाई लोगो मैंने वही का ऐसा करा, मैंने वही सकड़ो, भाई लोगो उसका मुकड़ा दिख रहा तुमको. अरे काय रुक करके सब मुंह करके बोलता हो, हाँ उसका क्या है? अरे तुम गुनहगारों को ये करेंगे? अरे तुम अच्छा काम करो ना. काल अभिमन्यू खोतकरनं म्हटलंय की भाजप कालच्या भाषणात बोलले. मी काय म्हणतो, आतापर्यंत गुन्हेगार मारामारी, मला हे सांगा, कैलास गौडचा आरोप कोणावर गेला? संगीता खिल्लारेचा आरोप कोणावर गेला? लंका शेंडगेवर रेप झाला, कोणावर आरोप गेला? आबटच्या प्रकरणामध्ये आरोप कोणावर गेला? जमीन माफियाचा आरोप कोणावर आहे? अरे मला मी आता सांगतो तुमच्याकडे, मी काल त्या लोधीमालामध्ये गेलो होतो. लोधीमालामध्ये तिथं तो एक लोधी आहे, शिवसेनाचा उमेदवार आहे, तो भेटला मला. मी म्हणलो यार तू वर्डचा पहिला माणूस आहे, गिनीज बुक तुझं नाव येणार, तुला कशासाठी? अरे तुझ्या जमिनीवर जनार्दन काय नाव, वल्ल्या खोतकरचं नाव काय, चक्रधर खोतकरचं नाव येतो आणि तू त्याची तिकीट घेतो. अरे तुझ्या तर हार फूल शाल देऊन सत्कार करतो बाबा. हे खरं आहे, मीडियाच्या समोर बोलतो मी. त्याला बोललो काल, त्याची बायको रडली डराडर. अरे मला बाई, तुम्ही वर्डचे पहिले लोक आहे, तुमची जमीनवर हे त्यांचा 7-12 नाव आहे आणि तुम्ही त्यांचं तिकीट घेऊन फिरतात. धन्य तुमच्या सारखे लोक मी बघितले ना आयुष्यात. बोललो मी काल त्यांना, बोललो चक्रधर खोतकर नाव येतो ते तिकीट काय रे भगवान, टाका. मी खोटं बोलत नाही. ते त्या जयपाल त्याचं नाव आहे, प्रताप आहे, त्याला विचार मी काय बोललो काल. असा कोणत्याही जमिनीवर कैलास गोरंट्याचं नाव आलेलं नाही आतापर्यंत 20 वर्ष राजकारणात. भूमाफिया कोण आहे, दाल चोर कोण आहे माहिती आहे तुम्हाला? तो सगीर, त्याने दाल चोरला, त्याच्यावर गुन्हे दाखल आहे. त्या लाला, त्याच्यावर गेट चोरीचा आरोप परवा झालेला आहे.
कोणतं गेट? त्या आबडचा गेट घेऊन झाला म्हणून पोलीस स्टेशन गुन्हे दाखल आहे त्याच्यावर. त्याच्या गाडीत केवढे गुन्हेगार बसतात. पण आता मी माझ्या पार्टीला पण सांगितलं की माझ्यावर व्यक्तिगत अटॅक करतात, मी पण व्यक्तिगत अटॅक करणार. एक मित्रपक्षाचे नको म्हणून आपण बोलत नाही, आणि ते त्यांचे समर्थक काही बोलत तर मी गप्प बसणार नाही. तुमचं असं ठरलं होतं की एकमेकावरती काय कडून कसं आहे, मित्रपक्षावर बोलायचं नाही असं ठरलं होतं, आणि एवढी मोठी जाहीर सभामध्ये मी पण काही बोललो नाही आणि ठरलं होतं. पण आता ते व्यक्तिगत पातळीवर घेऊ लागले. भाई लोगो ये भेड़िया का अभी आपको समझ में आया, ये हमारे स्कूल को, ये अरे स्कूल इल्लीगल है, टीचर इल्लीगल भरती केलं, शाळा इल्लीगल आहे तुमची, शासन कारवाई नाही करणार का? तुम्ही त्याला समर्थन करताय का? या शाळेची तक्रार तुम्ही केली त्यामुळेच हे सगळं हो मी केली, मी स्पष्ट सांगतो केली, मी नाही म्हणत नाही ना तुम्हाला, मी डिनाय करत नाही, मी जे केलं करतो, मी स्पष्ट सांगतो हो मी केले. त्यात काही घाबरायचा गोष्ट आहे का काही? तुम्ही जाऊन त्या शाळेवर बघा. माझा रिक्वेस्ट आहे तुम्हाला, एक आहे नगर परिषदेचा एक नियम असं MM ऍक्ट करून की कोणाला जर कोणता ओपन स्पेस भेटला, त्या ओपन स्पेसवर 10% पेक्षा तुम्ही बांधकाम करू शकत. 10,000 स्क्वेअर फीट भेटला, तुम्ही 1,000 मध्ये तुम्ही बांधकाम करू शकता. तुम्ही 100% बांधकाम करू शकत नाही. एक नियम आहे नगरपालिकेचा, आणि त्याला 3 लोकांचा मान्यता लागते, कलेक्टर, नगरपरिषद, ट्रान्सपोर्ट नाही, हे 3 लोकांचा. बोगस शाळा भरती केले, त्याचा वहीची शाळा आहे दादा. SIT मध्ये मी स्वतः, मला माझ्याकडे प्रूफ आहे ना, त्याच्यावर गुन्हे दाखल होणार होते औरंगाबादमध्ये शिक्षण अधिकारी, पण त्याला हार्ट अटॅक आला. मी स्पष्ट सांगतो तुम्हाला. आणि अशा लोकांना जर खोतकर प्रोटेक्ट करत असेल तर धन्य जालन्याची जनता असेल, माणसाला तुम्ही निवडून दिला. काय वाटतं तुम्हाला जालना शहरामध्ये शिवसेनेच्या किती जागा निवडून? त्यांच्या जागेबद्दल मी बोलणे म्हणजे चांगलं वाटेल, पण आम्ही 40 पार करू.